मित्र हो, प्रचंड धक्कादायक, अविश्वसनीय पण तितकंच सत्य. बदलत्या काळामध्ये विश्वासावर सुद्धा विश्वास ठेवायची परिस्थिती आज उरलेली नाही. राजकारणामध्ये तर ती अजिबातच नाही. पण याचा सगळ्यात मोठा आणि अत्यंत खतरनाक भयावह असा अनुभव उद्धव ठाकरे यांना सध्या घ्यावा लागत आहे. त्यांनी ज्यांना आपलं म्हणलं, डोळे झाकून ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांना पद दिली, मान सन्मान दिला, हवं नको ते सगळं सगळं काही दिलं आणि नेमके तेच धोकेबाज निघाले. ज्याला गद्दार म्हटलं जातं, बेईमान म्हटलं जातं. या अनुभवाने उद्धव ठाकरे आता होरपळून निघालेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर 40 आमदार फुटले, आता पुन्हा 6 खासदार सुद्धा फुटले. हे खासदार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होते, उद्धव साहेब आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्याच बरोबर आहोत. पण यातला एकही उद्धव ठाकरे यांच्या सोबत नव्हता. त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपला पक्ष बळकट व्हावा, मजबूत राहावा आणि पक्षाची वाढ होवी म्हणून मैदानात उतरले. पण आज त्यांना जो धक्का बसलेला आहे, हा धक्का पचवणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच कठीण जाणार आहे. ज्याला आजवर आपण दूध पाजत होतो, तो तर विषारी नाग होता. पाजलेल्या दुधाच्या बदल्यात तो विषाचा डंक करणार आहे याची सुतराम कल्पना अगदी कालपर्यंत सुद्धा उद्धव ठाकरे यांना नव्हती. इतका मोठा धक्का आणि धोका उद्धव ठाकरे यांच्या कायम जवळ असणाऱ्या सचिन अहिर यांनी दिलेला आहे. अहो, हे सचिन अहिर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे. ठाकरे यांचा तर काय प्रचंड विश्वास त्यांच्यावर. आणि याच सचिन अहिर यांनी आज विधान परिषद उपसभापती निवडणुकीसाठी चक्क एकनाथ शिंदे यांच्या गटातून अर्ज सादर केला. हे सचिन अहिर कायम ठाकरे सेनेचे उपनेते राहिलेले आहेत. शिवाय विधानसभेची 3 वेळा आणि विधान परिषदेची 1 वेळा आमदारही राहिलेले आहेत. ठाकरे सेनेची त्यांना पदही दिलेली आहेत. त्यांचाही राजीनामा त्यांनी आज दिला. उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं भासवणारे सुद्धा एका रात्रीत फुटले आणि एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. 40 आमदार आणि 6 खासदार फुटल्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांना जेवढा धक्का बसला नसेल, एवढा मोठा धक्का सचिन अहिर यांच्यामुळे बसला असेल. माझा कोणा म्हणू मी, किंवा अरे आता विश्वास तरी कोणावर ठेवू, असा प्रश्न आज उद्धव ठाकरे यांना नक्की पडलेला असेल. उद्धव ठाकरे यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ, पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक म्हणून या सचिन अहिर यांची ओळख होती. आज त्यांनीच उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका दिला. पण यापेक्षा सुद्धा अत्यंत भयानक गोष्ट म्हणजे हे सचिन अहिर उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं भासवत राहिले, पण जवळ राहून ठाकरे यांची शिवसेना पोखरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे शिंदे गटाच्या माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानावरून उघडं पडलं. नुकतेच जे काही 6 खासदार फुटलेले आहेत ते फोडण्यासाठी या सचिन अहिर यांनीच एकनाथ शिंदे यांना मदत केली होती. खासदार फोडताना देखील सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचं नाही तर एकनाथ शिंदे यांचं काम करीत होते. या सगळ्या कामाची जबाबदारी म्हणून सचिन अहिर यांनी ती पार पडली म्हणून असेल कदाचित त्यांना उपसभापती पदाचं बक्षीस एकनाथ शिंदे यांना दिले असेल असा दावा या अब्दुल सत्तार यांनी केला. अब्दुल सत्तार म्हणतात तसंच काही घडलं असेल तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हे प्रचंड धक्कादायक आहे. आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर? ज्यांना दूध पाजलं ते विषाचा डंख करू लागलेले आहेत. याचा अनुभव तर उद्धव ठाकरे घेत असतील. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर सूचक शब्दामध्ये एक प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, आम्ही 4 किरणांचीही आस का धरावी, जे कधीच नव्हते आमची त्यांची वाट का पाहावी. म्हणजे
पक्षात येताना जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. राऊत यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळामध्ये आता मोठी चर्चा होत असून हे ट्विट सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी टाकलेला हा सर्वात मोठा डाव म्हणावा लागेल, कारण सचिन अहिर शिंदे गटात गेल्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या भविष्यातली आमदारकीही आता संकटात आलेली आहे. काहीही सुगावा न लागू देता सचिन अहिर यांनी एवढा मोठा धोका दिला. असाच धोका आता लवकरच 12 ते 14 आमदार देतील असंही म्हटलं जाऊ लागलेलं आहे. आणि घडणाऱ्या या सगळ्या घडामोडीवरून त्यात काही आता अशक्यही नसावं असं म्हणायला पुरेसा वाव तर आहे. पाहूया घाणेरड्या राजकारणाची आणखी किती दुर्गंधी येते. आपल्या हातात दुसरं काय. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.